नमस्कार. सात्विक लाईफ स्टे हेल्दी आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. अक्षय्य तृतीया संपूर्ण महाराष्ट्रातील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच अतिशय महत्त्वाचा सण. या दिवशी तुम्ही जे करणार ते अक्षय्य होणार. अक्षय्य म्हणजे काय की ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही, त्याला अक्षय म्हणतात. आता तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला जर पैसा, लक्ष्मी, धन, शांतता आणि हे आरोग्य, उत्तम आरोग्य असे हे सतत कायम अक्षय हवे असेल तर त्यासाठी काय उपाय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे 5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तसेच करा सर्व, आणि नंतर तुम्हाला काय फरक पडला ते मला आठवणीने कमेंट करा. सर्वात आधी जी तुमच्या घरातील जी गृहिणी आहे तिने अक्षय्य तृतीयेला उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर, डोकीवरून स्नान केल्यानंतर सर्वात आधी आपण बघूया आता पहिला उपाय. त्यांनी काय करायचं आहे, जी तुमच्या घरातील गृहिणी आहे तिने तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या घरामध्ये एक तांब्याचा म्हणजे एक कलश, किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला तांब्याचा लोटा, किंवा तुम्ही एक काय म्हणू शकतात त्याला कॉपरचा तांब्या, त्यामध्ये तुम्हाला एक शुद्ध पाणी घ्यायचं आहे. शुद्ध पाणी म्हणजे काय की जे तुमचं आंघोळ करून भरलेलं असेल असे ते पाणी त्या पूर्ण लोटा भरून घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर गोमूत्र असेल तर तुम्हाला त्यात ते गोमूत्र एक 4 थेंब घालायचे आहे. आणि जर तुम्हाला गोमूत्र नाही मिळालं तर हा व्हिडिओ आज म्हणजे एक दिवस आधीच मी तुमच्यासाठी अपलोड करत आहे. तर तुम्ही ते गोमूत्र आज सगळीकडे आता मिळतं, उपलब्ध आहे. म्हणजे पूजा भांडार जे असतं दुकान, जिथे ज्या दुकानावर सगळं पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानावर आज 20 रुपयाची गोमूत्राची बाटली मिळते. तर तुम्ही गोमूत्राची बाटली विकत घेऊन घ्या. आज एक दिवस आधी तुम्हाला मी हा व्हिडिओ सांगत आहे, देत आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही गोमूत्र विकत आणून ठेवा एक दिवस आधी. नंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये, पाण्याने भरलेल्या तांब्यात तुम्हाला 4 थेंब गोमूत्राचे घालायचे असेल. जर समजा तुम्हाला गोमूत्र नाहीच मिळाले तर त्यात तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर कुंकू त्यात घालायचं आहे. आणि नंतर तुम्हाला उजवीकडून, तुमच्याकडे जर विड्याची पानं तुम्हाला उपलब्ध झाली तर विड्याची पानं घ्या, किंवा आंब्याची पानं घ्या, किंवा नाही मिळालं तर कुठलं तरी एक फूल घ्या. तुळशी पत्र घेऊ नका. आंब्याची पानं किंवा विड्याची पानं किंवा एखादं फूल ते घ्यायचं आहे आणि ते त्याच्यात बुडवून तुम्हाला तुमच्या घरामध्ये उजवीकडून सिंचन करत करत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला सिंचन करायचे आहे. आणि असे सिंचन करत करत तुम्हाला उजवीकडून सुरुवात करून संपूर्ण परत दरवाजाजवळ डावीकडे यायचं आहे. उंबरठ्यावर ते पाणी टाकायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर पण टाकायचं आहे आणि संपूर्ण उंबरठा पुसायचा आहे. नंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर संपूर्ण हळदीचं लेपन करायचं आहे. हळद ओली करायची आहे आणि त्याच्याने उंबरठ्यावर लेपन करायचं आहे. ते केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्यावर. हे झाल्यानंतर तुम्हाला आता तिसरा उपाय सांगत आहे मी, की जी गृहिणी आहे तुमच्या घरामध्ये त्यांनी काय करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही हे गोमूत्र सिंचन करणार आणि हळदी कुंकवाचं तुम्ही स्वस्तिक काढणार उंबरठ्यावर, तेव्हा तुमच्या घरामध्ये शांतता, लक्ष्मी आणि समृद्धी ही वास करणार. तुमच्या वास्तूमध्ये शांतता येणार. शांतता ज्या घरात असते त्या घरात लक्ष्मी वास करते. लक्ष्मीसुद्धा आपोआप येणार. आणि त्यानंतर तुम्हाला त्या गृहिणीला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णाचं मूर्ती असेल तर तुम्ही ती अन्नपूर्णाची मूर्ती
देवपूजेच्या वेळेला स्वच्छ स्नान करायचं आहे। पंचामृत जर असेल तर पंचामृताने स्नान करा, नसेल तर स्वच्छ जल म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान घाला अन्नपूर्णाच्या मूर्तीला। आणि नंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। कोणते? साबूत तांदूळ म्हणजे अख्खा दाणा। तांदूळाचे तुकडे नको, किंवा जो तुकडा येतो किंवा कण्या येतो ते आपल्याला नको आहे, अख्खा तांदूळ हवा आहे। असे थोडेसे, एक छोटी वाटी असते बघा, ती अर्धी वाटी तुम्ही ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्या, ते सुकवून घ्या आणि मग ते एका वाटीत किंवा एका तामणात, छोट्याशा अशा याच्यात, तुमच्याकडे जर वाटी नसेल तर छोटंसं असं एक छोटी प्लेट घ्या, तांब्याची असेल तर उत्तम, नाही तर मग स्टीलचे घ्या। त्याच्यामध्ये ते स्वच्छ धुतलेले सुकलेले तांदूळ त्यात ठेवायचे आणि त्यामध्ये ती अन्नपूर्णाची मूर्ती ठेवायची आहे। आणि मग नंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू आणि अष्टगंध लावायचा आहे, फूल व्हायचं आहे। याने काय होणार तर तुमच्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही, अन्नधान्य कधीही कमी होणार नाही। आता बघूया आपण पुढचा उपाय, लक्ष्मी म्हणजे पैसेसाठी। हा उपाय केल्याने पैसा हा तुमच्या घरात अक्षय येईल, सतत येत राहील आणि कधीही कमी होणार नाही। काय करायचं आहे? तुम्ही तुमच्याकडे या दोन वस्तू असल्या पाहिजे। कोणत्या? एक वेलदोडा आणि दुसरं अत्तर। तर या दोन वस्तू जर नसेल तर आजच तुम्ही या वस्तू घेऊन म्हणजे आणून ठेवा, वेलदोडा आणि अत्तर। तर तुम्हाला हे दोन वस्तू आणल्यानंतर अक्षय तृतीयेला सकाळी करायचं आहे। देवपूजा तुमची वगैरे झाल्यानंतर वेलदोडा, डाव्या हातावर वेलदोडा घ्यायचा, उजव्या हाताच्या अनामिकेने त्याला अत्तर लावायचं आहे। आणि अत्तर लावल्यानंतर तुम्हाला एक मंत्र आहे, तो मंत्र 7 वेळा म्हणायचा आहे। कोणता आहे तो मंत्र? ओम श्री भार्गवाय नमः। हा मंत्र तुम्हाला 7 वेळा म्हणायचा आहे। आणि तो वेलदोडा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या जे काही गल्ला आहे त्याच्यात ठेवा। आता बघूया आपण पुढचा उपाय। हे सर्व उपाय तुम्हाला जसे मी ज्या सिक्वेन्सने सांगते आहे त्याच क्रमाने करायचे आहे। नंतर तुम्हाला बघा, आता हे सर्व केल्याने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जाणार, कटकट जाणार, अशांतता जाणार आणि शांतता घरात आली की लक्ष्मी येते आणि शांतता आली की लक्ष्मी येते आणि अन्नपूर्णेची पूजा केली की अन्नधान्यसुद्धा येते। या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुम्ही आणखीन एक उपाय करायचा आहे की जर तुमच्याकडे जर सोनं किंवा लक्ष्मी पैसा जे काही आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। असे हे सर्व अत्यंत महत्त्वाचे, सर्व महत्त्वाचे उपाय तुम्हाला सांगत आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, कारण की सर्वांना याची आवश्यकता आहे। हा उपाय तुम्ही करा आणि मला आठवणीने कमेंट करा तुम्हाला काय फरक पडतो ते। फरक पडल्यावर आठवणीने कमेंट करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। फेसबुक पेजवर पहिल्यांदा आला असाल तर फेसबुक पेज फॉलो करून ठेवा। आणि हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते मला आठवणीने कमेंट करा। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा हां, आणि तुमच्याकडे जेवढे नंबर्स आहे, ग्रुप आहे, त्यांना सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ, म्हणजे त्यांनाही या सर्व गोष्टींचा लाभ होईल आणि त्यांनाही या सगळ्या गोष्टी मिळत राहतील। सो थँक्यू व्हेरी मच आणि आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा।